आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतंच वक्तव्य केले आहे की जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी त्यांनाही 2 लाख रुपये प्रोत्साहनपर लाभ ही तरतूद आर्थिक स्थितीची प्रोत्साहन देणारी आहे, असे ते म्हणाले. तर मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार का, असा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. तर मित्रांनो, राज्यातील 23 लाख शेतकरी 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत. हे तेच शेतकरी आहेत जे नियमित कर्जफेड करतात. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ज नवे करतात. मग ते जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो, ते रेग्युलर असून बँकिंग सिस्टम सुरळीत चालवतात आणि त्यांना फक्त 50,000 रुपयेच लाभ मिळतो. मग त्यांच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जेव्हा 2017ची कर्जमाफी झाली त्यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयेच लाभ भेटला. त्यानंतर 2019ची जी काय कर्जमाफी झाली त्यावेळेला देखील त्यांना 50,000 रुपये आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना मात्र 2 लाख रुपये एवढा लाभ मिळाला. आणि ज्या वेळेला 2026च्या कर्जमाफीची घोषणा झाली त्यावेळी सरसगट 2 लाख रुपये कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पण ज्यावेळी शासनाचा GR आला त्यावेळी थकबाकीदारांना 2 लाख रुपये आणि जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना मात्र 50,000 रुपयेच प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी भेटलेला आहे. मग जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर खरंच अन्याय होतो का, या ठिकाणी असा प्रश्न उभा राहतो. मग हे जे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत संदेश असा जातो की आपण नियमित कर्जफेड करून काही चूक केली आहे का, आपण पण कर्ज भरायला नव्हते पाहिजे का. म्हणजे आज जे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपये आणि जे थकबाकीदार आहेत ज्यांनी कर्ज थकवलंय त्यांना मात्र 2 लाख रुपये. आणि आपणही पुढच्या वेळेला तेच करू, कर्ज घेऊ आणि नंतर बँकेमध्ये भरायचेच नाही, कर्ज ऑटोमॅटिक माफ होते, असा संदेश त्यांच्यापर्यंत जात आहे. आणि म्हणून याचमुळे या 23 लाख जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून सरसगट 2 लाख रुपये कर्जमाफीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि याच ठिकाणी आपले सहकार मंत्री म्हणतात की प्रोत्साहनपर कर्जामध्ये वाढ झाली आहे. परंतु खरंच या प्रोत्साहनपर लाभामध्ये वाढ झाली आहे का, किंवा वाढ होऊ शकते का, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. परंतु अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोजच्या रोज रेग्युलर आपल्यापर्यंत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येतील. मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी एक पोस्ट करून सांगितले की नियमित कर्जदारांना 2 लाखाचा दिलासा, देवस्थान व गायरान जमीन, पीक विमा व वन जमीन इत्यादी शेतकरी प्रश्नांसाठी 10 ऑगस्ट रोजी किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन, सहभागी व्हा, एकजूट बुलंद करा, अशी त्यांची पोस्ट आहे. यातील सर्वात पहिला मुद्दा कोणता आहे की नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये द्यावे. आता या मागणीने सर्वत्र जोर धरला आहे. आता लक्षात घ्या, जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनी काय मुद्दाम कर्ज थकवले नाही, त्यांना अडचणीही तेवढ्याच आहेत. शेतमालाला भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, त्यांची कर्जमाफी होणे हे योग्य आहे. पण जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, इकडून तिकडून पैसे जमा करून नियमित ते बँकेकडे पैसे नेऊन भरतात आणि त्यांना फक्त 50,000 रुपये अनुदान, तर नक्कीच या 23 लाख शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आणि यामध्ये 2019च्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे त्यांचे तर यामध्ये नावगाव काहीच नाही, ते असेच वाऱ्यावर सोडले आहेत. त्यांचं नाव या यादीत नाही आणि पुढच्या यादीतही येणार नाही. कारण 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे तेच शेतकरी फक्त या कर्जमाफीमध्ये पात्र ठरणार आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील एक पोस्ट केली आहे की 9 ऑगस्ट नंतर कर्जमुक्ती, सिबिल संरक्षण आणि वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी
महाराष्ट्रभर निर्णायक आंदोलन उभे केले जाईल. यांच्या वतीने देखील मागणी केली जात आहे की 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळावेत. म्हणूनच सरकारने GR काढून 2 लाख रुपये सरसकट शेतकऱ्यांना वितरित करावेत. जे 23 लाख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळावे, यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विनंती करण्यात येत आहे. आता याबाबत काही अपडेट आल्यावर आपल्या चॅनलद्वारे शेतकरी बांधवांना कळवण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.